आज आम्ही निघालो आहोत द्रोणागिरी किल्ला एक्सप्लोअर करायला. सकाळच्या 6:30 वाजले. छानसा धुकं आहे आणि आता आम्ही फायनली निघत आहोत. आम्ही म्हणजे मी, दादा, रोहित दादा, आदित्य. सो लेट्स गो. Finally, we found our way to the fort. So let's get moving. फायनली किल्ल्याला पण चढायला घेतलं आहे. किल्ल्याला चढायला घेताना एक पाटी आहे, त्याच्यावर मेन्शन केलं आहे काय हवं आहे, काय नाही, काय करता येईल, काय नाही करता येणार. किल्ल्याच्या एका बाजूला ONGC प्लांट आहे, तिथे फोटोग्राफी करणं, व्हिडिओग्राफी करणं अलाउड नाही आहे. सो तुम्ही आलात त्याची खबरदारी नक्की बाळगा. हा रस्ता अख्खा असाच आहे आणि तो आपल्याला चढायचा आहे. निघाल्यापासून आदित्य सांगतोय हा बघ किल्ला इकडे वरती. तशी तरी हाफवेज पोचलो आहे. आणि ॲज आय टोल्ड इन माय लास्ट व्लॉग की मी आणि ट्रेकिंग हे काहीच ना दम लागतं मला लवकर लवकर. बट स्टिल ड्रॉइंग अँड आय एम गोइंग टू कम्प्लीट इट टुडे. मग तू केळीच्या बनामध्ये झिंगाला सुरू करणार? केळीचं बन आहे सर्व झाडांवरती. आणि मग काय करणार तू त्याचं? केळी खा. फायनली हा किल्ल्याचा मागचा दरवाजा आहे. खूप मेहनत करून करून थांबत थांबत चढून फायनली मी चढलो. आणि आता आपण किल्ल्याच्या आत प्रवेश करूया. छान हवा इकडे. आय गॉट टू से थँक्यू टू दिस 3 बॉईज हिअर. त्यांच्यामुळे मी फायनली वरपर्यंत पोचू शकले. किल्ल्यावर आल्यानंतर हे काही रुईन्स आहेत जे तुम्ही बघू शकता. उरणमध्ये जे किल्ला संवर्धनासाठी इथे क्लीनअपसाठी येतात त्यांनी खूप छान क्लीनअप केलं आहे. गडावर कचराकुंडी आहे विच इज अ गुड थिंग. कारण हे असेल तर स्वच्छता राहील. ऑल्सो हे असूनच स्वच्छता राहील असं नाही. इकडे येणाऱ्या प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे की आपण जे काही वर आणतो शक्यतो ते घरी घेऊन जा आणि घरी टाका. कारण इकडनं खाली नेणंही तितकंच कठीण असेल. गडावर कचरा करू नका. गड किल्ले हे आपलं हेरिटेज आहे. आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये त्यांचं हेरिटेज बघायला जातो, पण आपलं हेरिटेज बऱ्याच ठिकाणी अशा अवस्थेत आहे. पण आपण त्याचं संवर्धन केलं तर आणखीन लोक इथे येतील. आणखीन लोकांना हे बघायला मिळेल. तुम्हाला इकडे येऊन हे बघायचं असेल तर नक्की या. किल्ल्याच्या मागच्या बाजूला इकडे ही थोडीशी वॉलची बांधकाम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या बाजूला गेल्यानंतर खाली उरणचं छानसं व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतं.
आम्ही किल्ल्याच्या वर आहोत आणि किल्ल्याच्या वर काय छान व्ह्यू आहे. मागे विदेशी असल्यामुळे आपल्याला तिथे शूट करणं अलाउड नाही आहे. काही नियमांचं पालन आपण केलं पाहिजे आणि सर्वांनी केलं पाहिजे. आता आम्ही इकडच्या ऑलमोस्ट द मोस्ट क्लिक्ड, मला बोलण्याला हरकत नाही, द मोस्ट क्लिक्ड स्पॉट द्रोणागिरीला बरेच लोक आल्यानंतर ते लोक इथे नक्कीच फोटो काढतात. आपण तिथे पोचलो आहे आणि इथूनच खाली द्रोणागिरीचा मेन एंट्रन्स आहे. आपण जिथून एंट्री केली तो बॅकडोर होता. तर आता आम्ही तिकडे एकदा फेरी मारून येतो आणि मग आम्ही खाली निघायला सुरुवात करू. आदित्य म्हणतो आहे की मेन एंट्रन्स बघितल्यानंतर आपण वेताळदेव आणि एक हौद आहे तो आपल्याला शोधायचं आहे, तेही बघायला जाणार आहोत. सो लेट्स एक्सप्लोर मोर. सो फायनली दिस इज द मेन एंट्रन्स. तर त्यात आपण जातो. तिकडे बोर्ड आहे. जागेवरती रस्त्यात सुद्धा खूप सारे बोर्ड्स आहेत ज्याच्यानं तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला गडावर यायचा मार्ग कुठून आहे. आपला मुख्यद्वार वरती आहे दादा. असं करते. ही जागरूकता असायला पाहिजे. जेव्हा लोक मिसगाईड करतात, माहिती असेल तर रस्ते जिथे आहेत तिकडे पॉईंट आउट नीट केले गेले पाहिजेत. सो फायनली हा खरा गडाचा मेन मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्याचं एक छोटंसं देऊळसुद्धा आहे. सो फायनली आता आमचा गडावरती फिरून झाला आहे. जसं मी तुम्हाला मगाशी येताना सांगितलं की आम्ही एक्झिटकडनं एंट्री केली, कारण एंट्रन्सचा भाग आहे तो फार कठीण आहे. तिकडनं येण्यासाठी तो जो रस्ता आहे तिकडे झाडं पडली आहेत आणि तो रस्ता खूप छोटा असल्यामुळे तिकडनं येणं रिस्की आहे. म्हणून आम्ही जी पायवाट आत्ता केली गेली आहे आम्ही तिकडनं वरती आलो आहे. आत्ता इकडनं आम्ही वेताळदेव आणि भाऊ बहिणींचा हौद इथे निघालो आहोत. जर तुम्हाला आम्ही तिथे कसं पोचलो हे पाहायचं असेल तर तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा. तुम्ही इकडे तुमच्या फॅमिलीसोबत पुन्हा एकदा ट्रेकला येऊ शकता. हा ट्रेक माझ्यासारख्या बिगनर्ससाठी वानारचा होता, पण जर तुम्ही फिटनेस एन्थुझियास्ट असाल तर तुम्हाला इकडे यायला हाफ आवर इज इनफ. सो एखाद्या संडेला किंवा फॅमिली फ्रेंड्स, आता जसं हळूहळू लॉकडाऊन ओपन होतं आहे तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत इकडे सकाळी छान वातावरणात एन्जॉय करण्यासाठी येऊ शकता.